विधान परिषदेच्या निवडणुका राज्यामध्ये होत आहेत आणि अशातच महायुतीमध्ये जागा वाटपाचं नेमकं काय होणार, तर जागा वाटपाचं हे जे त्रांगड आहे महायुतीतलं ते अखेर सुटल्याची माहिती समोर आलेली आहे। अर्ज भरण्यासाठी उद्याचा शेवटचा दिवस असताना महायुतीनं आज त्यांच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला जाहीर केला। 17 जागांमध्ये भाजप 11 जागा लढणार आहे, त्या पाठोपाठ शिवसेना 4 जागांवर लढणार आहे। या 17 पैकी किमान 7 जागा तरी आपल्याला मिळाव्यात यासाठी शिवसेनेचे प्रयत्न सुरू होते। शिवसेनेतील वरिष्ठ नेत्यांनी त्यासाठी चांगलाच जोरही लावला होता। जागा वाटपाच्या या चर्चा दिल्लीपर्यंतही गेल्या, मात्र शिवसेनेच्या वाट्याला अवघ्या 4 जागा आल्या। यामध्ये ठाणे, नाशिक, परभणी आणि यवतमाळच्या जागेचा समावेश आहे। यासोबत सुरुवातीला राष्ट्रवादीला केवळ एकच जागा मिळणार अशी चर्चा होती, मात्र अंतिम जागा वाटपानुसार राष्ट्रवादीच्या वाट्याला पुणे आणि कोकण या 2 जागा आल्यात। केंद्रातील नेत्यांच्या चर्चेनंतरच या महायुतीच्या जागा वाटपावर शिक्कामोर्तब झालं, मात्र महायुतीनं अजूनही अधिकृत घोषणा न केल्यानं अनेक ठिकाणी उमेदवार आशा लावून बसलेले आहेत। आदरणीय अमित भाई यांची स्वच्छपणाची भूमिका आहे की 17 जागा महायुती म्हणून लढल्या गेल्या पाहिजेत आणि त्याच्यामुळे जे सूत्र ठरेल त्या पद्धतीने जागा वाटप होईल। अशा वेळेला प्रत्येक राजकीय पक्षाला, समजा आता इथे शिवसेनेने मागणी केली, नाशिकमध्ये वेगळी मागणी राहू शकते, आणखीन कुठे परभणी हिंगोलीला वेगळी राहील, संभाजीनगरमध्ये वेगळी राहील, बीड, लातूर, धाराशिव या मतदारसंघात वेगळी राहील, पुण्यामध्ये राहू शकते वेगळी, अहिल्यानगरला राहील, जळगावला राहू शकते, ठाण्याला वेगवेगळी राहू शकते। वेगवेगळ्या राजकीय पक्षाच्या सदस्यांचा किंवा त्यांच्या पक्षाच्या प्रमुख आमदारांचा हा त्यांचा तो नैसर्गिक हक्क आहे। दरम्यान या जागा वाटपामध्ये भाजप असेल, शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल, कोण कुठल्या जागेवरून लढू शकतो आपण त्यावर एक नजर टाकूया। या 17 जागांपैकी जागा वाटपाचा फॉर्म्युला समोर आल्यानंतर आता सोलापूर, जळगाव, भंडारा, गोंदिया, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, धाराशिव, लातूर, बीड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, अहिल्यानगर, सांगली, सातारा आणि नांदेड या 11 जागांवर भाजप आपले उमेदवार देईल असं बोललं जातं। याशिवाय शिवसेनेकडे देखील ज्या जागा गेलेल्या आहेत त्या शिवसेनेकडे गेलेल्या जागा कुठल्या आहेत, तर ठाणे, नाशिक, परभणी आणि यवतमाळ या जागांचा समावेश शिवसेनेकडे झाल्याचं कळतं आहे। महायुतीमध्ये तर राष्ट्रवादीकडे कुठल्या जागा आहेत त्या देखील आपण पाहूया। राष्ट्रवादीकडे कोकण आणि पुणे यापैकी कोकणचा जो उमेदवार आहे तो देखील जाहीर झालेला आहे। अर्थातच कोकणवरून देखील मोठं घमासान हे महायुतीमध्ये झालेलं पाहायला मिळालेलं होतं। चांगली रस्सीकेस देखील झालेली होती आणि या जागेसाठी राष्ट्रवादीसह शिवसेनेकडून जोर लावला जात होता। सुनील तटकरेंचा मुलगा अनिकेत तटकरे तर भरत गोगावलेंचा मुलगा विकास गोगावले हे त्यांच्या मुलाच्या उमेदवारीसाठी प्रयत्न करत होते। अखेर ही जागा राष्ट्रवादीला मिळाली असून अनिकेत तटकरे तिथे उमेदवार असतील। अनिकेत तटकरेंनी त्यांचा उमेदवारी अर्ज भरण्याची तयारीही केली। रायगडची जागा राष्ट्रवादीला गेल्यानंतर खासदार सुनील तटकरेंनीही एकनाथ शिंदेंचं कौतुक केलं। रायगडची जागा राष्ट्रवादीला मिळाल्यानंतर खासदार सुनील तटकरेंनी एकनाथ शिंदेंचं कसं कौतुक केलं ते आपण पाहूया। शिंदे साहेब एक दिलखुलास नेते आहेत। देवेंद्रजी सुद्धा त्यांना राजकारणातली महाराष्ट्राच्या खाचाखोचा माहिती आहेत, शिंदे साहेबांनाही माहिती आहेत, त्यामुळे तो संवाद उत्तम झाला आणि तो उत्तम त्यांनी राखला, त्याचा मला विशेष करून या ठिकाणी आभार मानायचे आहे।